ठीक आहे. आज आपण मॅन्युअली जर्नल एंट्री कशा करणार आहेत तर तो पार्ट आपण आज बघणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण रूल्स ऑफ अकाउंटिंग पद्धतीने प्रॉब्लेम कसे करायचे, कुठल्या दोन अकाउंटवरती परिणाम होईल, बरोबर आहे, कुठल्या अकाउंटला डेबिट आहे, कुठल्या अकाउंटला क्रेडिट आहे, किंवा ते पर्सनल अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे, अशा प्रकारचे आपण मागं 10 प्रॉब्लेम आपण सोडवलेले आहेत. तर आज आपण जर्नल एंट्रीचे प्रॉब्लेम आपण ह्या ठिकाणी आत्ता सोडवणार आहोत. त्यातला प्रॉब्लेम नंबर 1 जो आहे तो आपण सोडूया. 1/4/2005 सोल्ड गुड्स इन कॅश ₹85,000. कोणत्या दोन अकाउंटवरती आपला परिणाम होईल तर कॅश अकाउंट आणि सेल अकाउंट. कॅश हे कुठलं अकाउंट आहे, रिअल अकाउंट. सेल्स हे कुठलं अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट. तर आता इथनं आपण त्याची जनरल एंट्री करूया. इथं मी एंट्री केलेली बघा. आता काय म्हणलं आपण, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 85,000 बरोबर आहे. याला जे हा जो डेबिटचा भाग आहे हा सगळ्यात तुम्ही इथं असा सगळ्यात शेवटी लिहायचा आहे. दिसतं इथं तुम्हाला. इथं खाली टू सेल्स अकाउंट, ओके, असं आपण लिहिलेलं आहे. किंवा अकाउंट हा शब्द नाही लिहिला तरी आपल्याला चालणार आहे. नुसतं कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट क्रेडिट आपण अशी एंट्री पास करूया. ओके. शेवटी हे कॅश हे लेजरच अकाउंट आहे, सेल्स एक लेजर अकाउंट आहे. ओके. नॅरेशन म्हणजे काय, एक्सप्लेनेशन ऑफ जनरल एंट्री. म्हणजे हे जे काय आपण इथनं म्हटलेलं आहे सोल्ड गुड्स इन कॅश ₹85,000, हे जरी आपण इथनं लिहिलं तरीसुद्धा इथनं आपल्याला चालणार आहे. आता पुढची एंट्री काय, 4/4/2005 परचेस गुड्स इन कॅश ₹1,000. कोणत्या दोन अकाउंटवरती परिणाम होईल आपला, परचेस अकाउंट आणि कॅश अकाउंट. परचेस हे कुठलं अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे. कॅश हे कुठलं अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे, बरोबर आहे. आपल्या बिझनेसमध्ये जो परचेस जो आहे तो आपला खर्च आहे, म्हणून खर्चाला आपण काय केलं, डेबिट टाकलं. माझ्या बिझनेसमधनं कॅश जाणार आहे म्हणून आपण कॅश अकाउंटला क्रेडिट करणार आहे. मग ज्याची जी एंट्री जी आहे ती कशा पद्धतीने होईल आता, तर परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ओके. काय डेटला एंट्री, 4/4. एंट्री काय होईल, परचेस अकाउंट डेबिट, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश. ओके. किती अमाऊंट आहे, 1,000 बरोबर आहे. इथं आपण काय म्हणले, खाली नॅरेशन मेन्शन केलं आहे. हॅलो, मी इथं तर कॉपी पेस्ट कमांड यूज केलेली. परचेस गुड्स इन कॅश ₹. ठीक आहे. नॅरेशन करताना आपण थोडीशी एक ओळ जागा सोडूया म्हणजे ते थोडंसं आपल्याला दिसायला पण छान दिसेल. बी. ओके. ही आपण अशा पद्धतीने इथनं आपण आता एंट्री पास केलेली, राईट. पुढची जी एंट्री आहे ती काय, परचेस गुड्स फ्रॉम मिस्टर राज ऑन क्रेडिट ₹5,000. राजकडनं ₹5,000चा माल आपण खरेदी केला. कुठल्या दोन अकाउंटवरती परिणाम घडणार, तर परचेस अकाउंट आणि मिस्टर राज. आता आपण इथं नॅरेशनमध्ये किंवा ह्याच्यामध्ये गोष्ट ॲड करू की जो राजकडनं आपण जो माल घेतलेला आहे त्याचा बिल नंबर काय, त्याचा बिल नंबर आपण इथनं मेन्शन करूया, बरोबर आहे. राजकडनं आपण कसा घेतला, इथनं आपण आता माल आपण क्रेडिटमध्ये घेतलेला आहे, बरोबर आहे. काय म्हटलं आपण, क्रेडिट बिल नंबर 120. ओके. राज या व्यक्तीकडनं आपण असा माल खरेदी केलेला आहे. तर इथं आपण एंट्री पास करूया. ओके. काय डेटला एंट्री येत नाही, 9/4. एंट्री काय होईल, परचेस अकाउंट डेबिट टू म्हणजे क्रेडिट, लक्षात ठेवायचं. मॅन्युअल अकाउंटिंगला टू म्हणजे काय होतं, क्रेडिट. इथं आपण डेबिट म्हटलेलं आहे, बरोबर आहे. इथं काय म्हटलं आपण, मिस्टर राज. किती अमाऊंट येत नाही, एकूण त्याच्यात येत नाही 5,000.
ओके. आता याला आपण थोडंसं रॅप टेस्ट करूया, म्हणजे हे इथनं आपल्याला व्यवस्थित मिळेल. ओके. अमाऊंट इथनं आहे 5,000 रुपये. ओके. कळलं का इथनं एंट्री तुम्हाला? बेईंग परचेस गुड्स, पहिली एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, दुसरी एंट्री परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, तिसरी एंट्री परचेस अकाउंट डेबिट टू राज अकाउंट. ओके. आता पुढची एंट्री काय आहे? महेशला आपण इथनं माल विकलेला आहे. महेशचा बिल नंबर आपण इथनं मेन्शन करूया. काय म्हणलं आपण? बिल नंबर 160. डेट एंट्री कधी त्याची इथनं आता 12/4. ओके. आता इथनं आपण 12/4 त्याची इथनं आपण एंट्री पास करूया. 12/4/2005. एंट्री काय करणार आपण आता? मिस्टर महेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट क्रेडिट. किती अमाऊंट आहे इथनं आता? 10,000. ओके. अमाऊंट टाईप केली आपण 10,000 रुपये. नॅरेशनची सुरुवात आपण कशी करणार? बेईंग. झालं. आपण त्याला इथं फक्त कॉपी पेस्ट केलं, ते नॅरेशन मेन्शन केलं. समजलं सगळ्यांना इथं आता? ही एंट्री. आता पुढची जी एंट्री आहे ती काय येत नाही? पेड फॉर ॲडव्हर्टाइजमेंट इन कॅश ₹1,000. ॲडव्हर्टायझिंग करता आपण 1,000 रुपये रोखीने दिले. तारीख किती येत नाही? 17. आता इथनं आपण 17/4/2005. ओके. कशाकरता खर्च केला आपण? ॲडव्हर्टाइजमेंट. जो खर्च करतो त्या खर्चाला अकाउंटला आपण काय करणार? नेहमी आपण त्याला डेबिट देणार. एक्सपेन्सेस अकाउंट ऑलवेज शोज ॲज अ डेबिट बॅलन्स. ओके. इथं काय केलं आपण? टू कॅश. किती अमाऊंट येत नाही? 1,000. ओके. नॅरेशनची सुरुवात आपण कशी करणार? बेईंग. एंटर. आलं इथनं? रॅप टेस्टने आपण इथनं करूया. आलं एंट्री 17/4. पुढची एंट्री काय आहे? कमिशन रिसिव्ड इन कॅश ₹10,000 24/4. एंट्री काय होईल? कॅश अकाउंट डेबिट. एंट्री काय होईल? कॅश अकाउंट डेबिट कमिशन रिसिव्ह. किती अमाऊंट आहे? 10,000 रुपये. 10,000 इथे 10,000 अमाऊंट आहे. ओके. बी आलं? समजली एंट्री का? कॅश रिसिव्ड फ्रॉम मिस्टर महेश ₹8,000 27/4. एंट्री काय होईल? कॅश अकाउंट डेबिट टू मिस्टर महेश. कॅश अकाउंट डेबिट टू मिस्टर महेश. किती आले महेशकडनं कॅश आता? 8,000. आता इथं मी अजून एक शब्द थोडासा ॲड करतो इथं. बरोबर आहे. ही जी 8,000 रुपये जी कॅश आलेली आहे, तर ही कुठल्या बिलाच्या अगेन्स्ट आली? बिल नंबर 160. हे इथं आपल्याला नॅरेशनमध्ये मेन्शन करता येईल. बिंग आलं आहे. रॅप टेक्स्टमध्ये घेऊया. समज येतं तुम्हाला? कॅश अकाउंट डेबिट टू महेश. 28 आला एंट्री. कॅश पेड टू राज ₹5,000.
राजला 5,000 रुपये कॅश पेड केले. कुणाला पेड मिस्टर राज. मिस्टर राज अकाउंट डेबिट. मिस्टर राज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. टू म्हणजे क्रेडिट. किती अमाऊंट आहे? 5,000. बे. आता ही जी राजला कॅश पेड केलेली आहे त्याचा बिल नंबर इथं आपण टाईप करूया. बिल नंबर 120. म्हणजे त्याचं पेमेंट जे आहे ते आपण कुठल्या बिलाच्या अगेन्स्ट पेड केलं तर बिल नंबर 120 आलं. इथं आता काय केलं आपण? रॅप टॅक्स. ओके. टेकन ए लोन फ्रॉम मिस्टर प्रमोद रुपीज 20,000 इन कॅश. 30,000ला एंट्री येते. प्रमोदकडनं लोन घेतलं म्हणजे काय झालं? आपल्या बिझनेसमध्ये कॅश आली. म्हणून काय केलं आपण इथनं आता? कॅश अकाउंट डेबिट टू लोन फ्रॉम प्रमोद. ओके. अमाऊंट काय म्हणलं आपण इथनं? 20,000. लोन फ्रॉम मिस्टर प्रमोद. इथं आपण नॅरेशनमध्ये मेन्शन करूया. टेकन ए लोन फ्रॉम मिस्टर प्रमोद इन कॅश. ओके. पुन्हा आपण 30 तारखेला एंट्री पास आउट करूया. काय एंट्री आहे? पेड सॅलरी टू मिस्टर प्रशांत इन कॅश. सॅलरी अकाउंट आणि कॅश अकाउंट. काय एंट्री करणार? सॅलरी अकाउंट डेबिट. प्रशांत लिहायचं नाही. प्रशांत हा आपल्याकडे एम्प्लॉई आहे, त्याला आपण पगार दिलेला आहे असा त्याचा अर्थ असतो. तर आपण कशाकरता खर्च केला आहे? तर सॅलरीकरता खर्च केला आहे. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. सॅलरी किती येत नाही? 2,000 रुपये. 2,000 रुपये. ओके. नॅरेशन लिहूया. बिंग narrations being salary paid to Mr. Prashant in cash rupees 20,000. दिसते आहेत ना? सॉरी 2,000. पुढची एंट्री काय? पेड फॉर क्लिनिंग चार्जेस रुपीज 250 इन कॅश. क्लिनिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. 30 तारखेचीच एंट्री आहे. एंट्री विथ क्लिनिंग एक्सपेन्सेस म्हणू आपण त्याला. चार्जेस म्हणलं तरी चालेल, एक्सपेन्सेस म्हणलं तरी चालेल. क्लिनिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू कॅश. टू लिहिताना डावीकडनं थोडीशी जागा सोडायची आणि मग लिहायचे. चिटकून अजिबात लिहायचं नाही आहे. अमाऊंट किती येत नाही? 250. क्रेडिट किती आहे? 250. नॅरेशनमध्ये काय होणार? बेईंग क्लिनिंग चार्जेस पेड इन कॅश रुपीज 250. खाली घे. आलं? रॅपटेक्स. राईट. पुढची एंट्री काय आहे? डिपॉझिटेड कॅश इन बँक ऑफ इंडिया रुपीज 25,000. 30/4/2005. बँकेमध्ये आपण पैसे भरले. पैसे कुणाला भेटलेत ना? बँकेला भेटले. कुठलं अकाउंट डेबिट? बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट. आपल्या बिझनेसमधनं काय झालं? कॅश गेली. काय म्हणलं आपण? कॅश. किती अमाऊंट आपण बँकेमध्ये डिपॉझिट केली? 25,000. 25,000. बरोबर आहे. नॅरेशनमध्ये इथनं आपण काय मेन्शन करणार? बेईंग. दिसतंय? डिपॉझिटेड कॅश इन बँक ऑफ इंडिया रुपीज 25,000.
₹25,000 बँकेमध्ये आपण पैसे डिपॉझिट केलेत. दिसते. आत्ता आपण ह्या सगळ्या एंट्र्या केल्या. सर्व एंट्री करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं इथं की तुम्हाला याची बेरीज करायची. काय करायची तुम्हाला इथं आता बेरीज करायची. ती जी बेरीज आहे, जी डेबिटची बेरीज आहे ती सेम बेरीज क्रेडिटची पण यायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे आपण अमाऊंट देताना इथं 85,000, इथे 85,000 दोन्हीकडनं सेम अमाऊंट लिहायच्या. जर वेगळ्या अमाऊंट दिल्या तर आपलं डेबिट आणि क्रेडिट मॅच होणार नाही. म्हणजे आपलं कुठंतरी अमाऊंट टाईप करायला चुकलेलं आहे हे बघितलं पाहिजे. बरोबर आहे. आता आपण काय करूया, याची सगळ्यांची बेरीज करूया. इक्वल टू सम. ओके. आपण थोडं आज एक्सेलमध्ये प्रॉब्लेम केलेला आहे म्हणून दिसेल ना. ओके. ₹1,72,250 सेम फॉर्म्युला आपण इथेही ॲप्लिकेबल केला. आलं. आता काय चुकते बघा. इथे किती अमाऊंट आहे 1,47. इथे किती अमाऊंट आहे 72,000. कुठली अमाऊंट घेतली नाही आपली इथं. आता इथं आपण F60 आलं. दिसली. इथं एक ओळ इन्सर्ट करूया आणि त्याच्या खाली इथं आपण लिहूया टोटल. ओके. ही अमाऊंट आपली काय झाली एकूण आता इथं टोटल झालेली झालं. अशा पद्धतीने आपण आता प्रॉब्लेम नंबर 1 केलेला आहे. किती केले आपण प्रॉब्लेम नंबर 1. ओके. ओके. सगळ्यांना समजलं व्यवस्थित आहेत ना कशा पद्धतीने. मी पुन्हा इथं तुम्हाला एक थोडंसं पुन्हा एकदा एक्सप्लेनेशन करतो. सोल्ड गुड्स इन कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट पहिली एंट्री केली आपण. कॅश टू सेल. दुसरी एंट्री काय केली परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट बेईंग परचेस गुड्स इन कॅश. राजकडनं माल परचेस केला. परचेस अकाउंट डेबिट राज अकाउंट क्रेडिट. महेशला माल आपण विकला. महेश अकाउंट डेबिट टू सेल अकाउंट. ॲडव्हर्टायझिंग करता आपण ₹1,000 दिले. ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आपल्याला कमिशन कॅशच्या स्वरूपामध्ये मिळालं. एंट्री काय केली आपण कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन रिसिव्ड. महेशकडनं आपल्याला ह्या बिलाच्या अगेन्स्ट पैसे आले. कॅश अकाउंट डेबिट टू मिस्टर महेश अकाउंट ₹8,000. राजला आपण कॅश पेड केली. राज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 5,000. कुठल्या बिलाच्या अगेन्स्ट त्याला पेमेंट केलं आपण बिल नंबर 120. प्रमोदकडनं आपण लोन घेतलं. कॅश अकाउंट डेबिट टू लोन फ्रॉम प्रमोद. टेकन ए लोन फ्रॉम मिस्टर प्रमोद ऑफ ₹20,000 इन कॅश. प्रशांतला आपण सॅलरी पेड केली. एंट्री काय केली सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. क्लिनिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट बेईंग पेड फॉर क्लिनिंग चार्जेस ₹250 इन कॅश. ओके. बँकेमध्ये आपण पैसे भरले. बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ह्या सर्व एंट्री केल्यावर ह्यांची आपण सगळ्यांची इथनं बेरीज केली. काय केली इथनं आपण सगळ्यांची इथनं आपण आता बेरीज केली. दिसतं इथनं तुम्हाला. आलं समजा तुम्हाला सगळा प्रॉब्लेम नंबर 1. तर तुम्ही सर्वांनी हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. आपल्याला ही जर व्हिडिओ आवडली असेल तर आपण ह्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे प्रशांत टेंबरे टॅली ऑनलाईन. निश कॉम्प्युटर वाकडेवाडी पुणे 3. मोबाईल नंबर 9527903029. थँक्यू व्हेरी मच.